तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर राज्यामध्ये जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी आता त्या शेतकऱ्यांची नुकसानीची पंचनाम्याची कार्यवाही ही आता सुरू करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असेल, कोणकोणत्या पिकांचा समावेश असेल व कोणकोणत्या इतरही जनावरे असतील किंवा इतरही वस्तूंचा समावेश असेल याविषयीची माहिती थेट शासनानेच आपल्याला दिलेली आहे। आणि त्याविषयीची माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता शासनाने या वेबसाईटवरून माहिती दिलेली आहे। ही माहिती वेबसाईट आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी या वेबसाईटवरून याविषयीची माहिती ही दिलेली आहे। येथे तुम्ही पाहू शकता अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत आणि त्यानंतर जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही सुरू। म्हणजेच तुम्ही पाहू शकता ही बातमी 7 एप्रिल 2026 रोजीची आहे। ही अपडेट 7 एप्रिल रोजीची आहे। या तारखेपासून राज्यात जानेवारीपासून ते मार्चपर्यंत जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्या पावसाच्या नुकसानीची पंचनाम्याची कार्यवाही ही आता सुरू करण्यात आलेली आहे। आणि आता आपण पाहणार आहोत या पंचनाम्याच्या कार्यवाहीमध्ये या कालावधीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, कोणकोणत्या पिकांचा समावेश आहे याविषयीची माहिती। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता दिनांक येथे मुंबई दिनांक 7 राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत ही देण्यात आलेली आहे। अशा प्रकारची माहिती ही मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली। त्यामध्ये बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। त्यानंतर पुढील माहिती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे 1,14,752 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे। यामुळे 1,80,574 शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले। या नुकसानी भरपाईपोटी शेतकऱ्यांना 128.83 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। आणि हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झालेले होते। आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढील कालावधी जो की आहे जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1,45,606 हेक्टर खालील शेतीचे नुकसान झालेले असून यामध्ये 2,33,890 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी व इत्यादी पिकाचे नुकसान झालेले आहे। प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे। या अवकाळी पावसामुळे 5 लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि 9 लोक जखमी देखील झालेले आहेत। तर अवकाळी पावसामुळे 36 जनावरांचा मृत्यू देखील झालेला आहे। तर अशा काही प्रकारची अपडेट ही जानेवारी ते मार्च 2026 या दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आहे। आणि त्यासाठी आता एप्रिल 2000 इथे तुम्ही पाहू शकता त्यासाठी आता येथे एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पावसानेही 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झालेले आहे। आता जानेवारीपासून या सर्व अपडेटची ही जी काही जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत झालेलं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीसाठी अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आपण जी अपडेट पाहिली की ज्यामध्ये 1,45,606 हेक्टर खालील शेतीचं नुकसान झालं। याचा कालावधी हा जानेवारी ते मार्च होता। आणि त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की एप्रिल 2026 मध्ये देखील पावसाने नुकसान केलेले आहे। त्यामध्ये 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। असे दोन्ही मिळून देखील आता या संपूर्ण क्षेत्राची जी काही पंचनामे आहेत या पंचनाम्याची कार्यवाही पंचनाम्याची कार्यवाही जी आहे ती आता येथे सुरू करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची अपडेट ही आता येथे शासनाने आपल्याला दिलेली आहे। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता या पंचनाम्याच्या कार्यवाहीमध्ये आता येथे प्रामुख्याने या सर्व जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। त्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत आणि त्याचबरोबर एवढं जे क्षेत्र आहे ते देखील यामध्ये असणार आहे। येथे हायलाईट करतो ते देखील क्षेत्र यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर येथे दाखवलेली ही सर्व पिके ही जी पिके तुम्ही पाहू शकता ही सर्व पिके यामध्ये
पंचनाम्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. तर ही होती पंचनाम्याविषयीची महत्त्वाची अपडेट. याच पंचनाम्याद्वारे पंचनामा होऊन आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना किती द्यावयाची आहे याचा निर्णय हा पुढे घेऊन या निधीचं वितरित करण्याबाबत GR हा देखील शासन लवकरच आता पुढील पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर निर्गमित करणार आहे. तर ही होती राज्यातील पंचनाम्याविषयीची सविस्तर अपडेट, जी की आत्ताच आपण पाहिलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.